श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 31. मित्रांनो, या अध्यायात आपण पाहणार आहोत चौरंगीनाथांची तपश्चर्या. विकारवश झालेल्या भुजावंतीचा तीव्र शब्दात धिक्कार करून कृष्णागर निघून गेला आणि भविष्यातील प्रसंगाच्या कटू कल्पनांनी ती जीव देण्याचा विचार करू लागली. तिने आपल्या विश्वासू दासीला पाचारण करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिला एक युक्ती सांगितली. ती म्हणाली, राणीसाहेब, तुम्हाला आत्मघात करण्याचे काहीच कारण नाही. आता मी सांगते तसे करा. महाराज आले तरी तुम्ही उठू नका, रुसून झोपून राहा, स्पुंदन करीत राहा. महाराज तुमच्या जवळ येतील तेव्हा तुम्ही रडून आकांत करा. ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही सांगा, यापुढे तुमचा पुत्र तरी येथे राहील किंवा मी तरी. आज तुम्ही नाही असे पाहून तुमचा लाडका कृष्णागर वाईट हेतूने माझ्यापाशी आला. तो माझ्यावरती प्रसंग करू पाहत होता, पण मी त्याच्या वासनेला बळी पडले नाही. त्याला दूर ढकलून मी पळाले. तेव्हा मी दाद देत नाही असे पाहून त्याने आपले तोंड काळे केले. तुमच्या अनुपस्थितीत जर असे घडणार असेल तर जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे. पहा श्रोते हो, मागील अध्यायात आपण पाहिलेच की राणी स्वतः कृष्णागरला फसवत होते आपल्या जाळ्यामध्ये, पण कृष्णागर तेथून रागावून निघून गेलेला आहे आणि राणीला आता पश्चाताप करण्याची वेळ आलेलीच आहे. पण दासीने तिला चुकीचा सल्ला दिल्यामुळे आता तिने त्याच्यावरच उलटा आरोप केलेला आहे आणि राजाकडे नको त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते ऐकून संतापलेला राजा कसलाही विचार न करता कृष्णागराला जीवे मारील. मग तुम्ही निर्भयपणे सुखाने संसार कराल. भुजावंतीला ती युक्ती पटलेली आहे. तिने अन्न पाणी वस्त्रान टाकून दिले, अंगावरील राजशृंगार फेकून दिला आणि विनमुख होऊन सुवर्णमंचकावर पडून राहिली. शिकार येऊन परतल्यावर शशांकर राजा तडकन भुजावंतीच्या महालात गेला. तेथे तिची अस्ताव्यस्त स्थिती पाहून त्याने तिची प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा ती रडू लागली. राजाने तिचे अश्रू पुसले व रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने दासीने पडविल्याप्रमाणे सर्व काही सांगितले. ते ऐकून संतापलेल्या राजाच्या डोळ्यात अंगार फुलला. त्याने सेवकांना कृष्णागराचे हातपाय तोडण्याची आज्ञा फरमावली. ते ऐकून सेवकांनाही वाईट वाटले. थोड्या वेळाने संताप कमी झाल्यावर राजेसाहेब ही भयंकर शिक्षा रद्द करतील या आशेने ते काही वेळाने पुन्हा राजाकडे गेले व कृष्णागराचे काय करायचे ते विचारले. तेव्हा दिरंगाईबद्दल राजाने त्यांचीच खरडपट्टी काढली आणि शिक्षेची अंमलबजावणी भर चौकात ताबडतोब करण्यास सांगितले. त्यामुळे सेवकांचाही नाईलाज झाला. त्यांनी कृष्णागराला पकडून एका चौरंगावर बांधले आणि एका चौकात आणून त्याचे हातपाय तोडून टाकले. त्या घावांनी मरणप्राय वेदना होऊन कृष्णागर तडफडत बेशुद्ध होऊन पडला. त्याचे हाल पाहून लोकांनाही अनिवार्य दुःख झाले. हळहळ व्यक्त करीत ते सर्व राजाला दूषणे देऊ लागली. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षा मागत हिंडत असताना त्यांनी ते दृश्य पाहिले. विकलांग कृष्णागराचे हाल पाहून त्यांचेही हृदय कळवळले. त्यांनी लोकांकडे चौकशी केली, पण कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तसेच हा राजपुत्र अवतारी पुरुष आहे हेही कळले. तेव्हा गोरक्ष मच्छिंद्रनाथांना म्हणाले की आपण या कृष्णागराला राजाकडून मागून घेऊ. याला पथदीक्षा देऊन चौरंगीनाथ करू आणि सर्व सामर्थ्यवान झाला की त्याच्याच हस्ते त्याच्या अविचारी बाप व चांडाळीन सावत्राई यांना धडा शिकवू. मच्छिंद्रनाथांना त्यांचा सल्ला पटला. मग ते दोघे राजवाड्यात गेले. शशांकराने त्यांचा योग्य तो सन्मान करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की हे राजा, आज तुझ्या नगरात आम्ही एका मुलाला शिक्षा झालेली पाहिली. तो तुझा अपराधी आम्हाला दे. त्यावर शशांकर म्हणाला, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग? उलट तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याची चिंता तू करू नकोस. त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही तेवढे सांग. ते रोखठोकपणे बोलणे ऐकून राजा जरासा घाबरला. त्याने नाथांच्या म्हणण्यास तात्काळ होकार दिला. राजाचा निरोप घेऊन ते दोघे उठले आणि तडक कृष्णागरापाशी आले. रक्ताने माखलेला चौरंगासह त्यांनी त्याला उचलले आणि आपल्या मुक्कामी परतले. तेथे कृष्णागराचे नाथांनी ठेवलेले नाव म्हणजे चौरंगीचे कृष्णागराचे नाथांनी ठेवलेले नाव हातपाय तळून काढले. त्यानंतर चौरंगीच्या जखमा बांधून त्याला थोडे खाऊ पिऊ घातले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी कौंडण्यपूर सोडले आणि मजल दरमजल करीत बद्रिकाश्रमास गेले. तेथे चौरंगीला शिवालयात ठेवून त्यांनी अरण्यात हिंडून एक गुप्त गुहा शोधून काढली. गोरक्षनाथांनी एक मोठी शिळा आणून त्या गुहेत तिची उंचावर स्थापना केली व अस्त्रबळाने गुहेत अंधार केला. मग त्या दोघांनी चौरंगीला गुहेत नेऊन ठेवले व शिळेकडे निर्देश करून त्याला म्हणाले की तुला या शिळेकडे पाहत तपानुष्ठान करायचे आहे. तुझे तिच्याकडले दुर्लक्ष झाले तर क्षणार्धात कपाळ मोक्ष होईल, म्हणून सतत सावध राहा. आता तुझा देहच आत्महिताचे परम साधन आहे.
अशा प्रकारे चौरंगीला सर्व सूचना देऊन झाल्यावर गोरक्षनाथांनी त्याला मंत्रोपदेश केला. त्यानंतर काही फळे त्याच्या समोर ठेवली व म्हणाले की ही फळे खाऊन राहा. दिलेल्या मंत्राचा जप कर आणि शिळेवर लक्ष ठेवून प्राणरक्षण कर. तीर्थयात्रा आटोपून आम्ही लवकरच येऊ. त्यानंतर त्यांनी गुहेच्या तोंडाशी एक प्रचंड दगड बसवला. एवढे झाल्यावर गोरक्षनाथांनी चामुंडीला आवाहन केले आणि चौरंगी पुढे नित्य मधुर फळे ठेवत जा असे सांगितले. त्यानंतर ती गुरु शिष्य गिरनार पर्वताकडे रवाना झाले. इकडे नाथांच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कार्य करीत राहिली, पण चौरंगीनाथांचे लक्ष त्या फळांकडे अजिबात नसे. खाण्याच्या नादात दुर्लक्ष होऊन अनर्थ घडू नये म्हणून ते उपाशी पोटीच तपश्चर्या करू लागले. त्यामुळे कालांतराने त्यांचा देह म्हणजे हाडांचा सांगाडा उरला, पण शरीर काष्टवत झाले. त्यावर वारूळ वाढले तरी त्यांची तपश्चर्या चालूच होती. तर अशा प्रकारे श्रोते हो, नवनाथ भक्तिसारचा अध्याय 31 इथे समाप्त झालेला आहे. कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. धन्यवाद.